नमस्कार मित्रांनो. गुरु तुमच्या राशीमध्ये आलेला आहे मे महिन्यापासून. अर्थात गुरु जो ग्रह आहे हा शुभफलदायी आहे, बऱ्याच प्रमाणात शुभ घटना घडवतो. हा जो गुरु आहे हा मे महिन्यापासून ते पुढे येणाऱ्या संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असेल असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलेलं असेल. अर्थात हे जे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी जाईल का असं मात्र नाही. वर्षातले काही महिने किंवा काही दिवस नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे असतील. आता या जून महिन्यातच सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा अशुभ फलदायी ग्रह मंगळ जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये म्हणजे अशुभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह शनी जो की तुमच्या 10व्या स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे, हा सुद्धा वक्री होणार आहे. मग या दिनाचे प्रभाव परिणाम नेमके तुमच्या राशीवरती किंवा तुमच्या एकंदरीत मानसिकतेवरती कशा प्रकारचं असेल, तुमचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य कशा प्रकारचं असेल, आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल, घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध, तुमचं लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवन किंवा तुमचं करिअर हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तुमचं स्वास्थ्य, मग ते शारीरिक आणि मानसिक नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 13 तारखेनंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत आहेत, परंतु दोन्ही सुद्धा ग्रह तसे पाहिले तर शुभ फलदायी ग्रह आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्याबद्दल अजिबात काळजी करू नका, कारण तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अतिशय उत्तम असणार आहे. उलट पक्षी तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमची जी एनर्जी लेवल आहे ती खूपच चांगल्या प्रकारे दिसणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा सुद्धा संपूर्णपणे सकारात्मक असेल. आणि महत्त्वाचे म्हणजे तुमची जी रास आहे थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे आणि तसेच काही अनुभव तुम्हाला या महिन्यात येणार आहे. खरेदी वगैरे थोडीशी तुमची जास्त होणार आहे. अर्थात तुमच्या राशीचा दुसरा महत्त्वपूर्ण ग्रह बुध हा जो तुमचा द्वितीयश आहे किंवा तुमचा पंचमेश आहे हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं व्यक्तिमत्व जे की तुमचं मूलभूत व्यक्तिमत्व आहे हे इमर्ज होणार आहे किंवा बाहेर दिसणार आहे. तुम्ही त्याचा संपूर्णपणे लाभ सुद्धा घेणार आहात किंवा आनंद सुद्धा घेणार आहात. अर्थात तुमच्या मनोमन असणाऱ्या सर्व इच्छा आकांक्षांची पूर्ती ही बऱ्याच प्रमाणात या महिन्यामध्ये होऊ शकेल आणि तसा तुम्हाला अनुभव सुद्धा येणार आहे. तर एकंदरीत तुमच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्याबद्दल अजिबात काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीकरता दोन जे ग्रह आहेत ते आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात, कारण ते तुमच्या 2, 5, 8, 11 या स्थानांचे अधिपती होतात. सर बुध सांगायचं झालं, हा बुध तुमच्या द्वितीय आणि पंचम स्थानाचा अधिपती आहे, जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 13 तारखेनंतर 15 तारखेनंतर हा बुध तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि 30 तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक बाबतीत अजिबात काळजी करू नका. आर्थिक संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येणार नाहीत. तुम्ही आधी जे काही काम केलेलं असेल, अर्थात गेलं जे वर्ष होतं हे काही तुम्हाला तेवढंसं चांगलं नव्हतं, म्हणजे बऱ्याच प्रमाणात तुम्ही काम केलं तर जिद्द चिकाटी मेहनत ही तुमच्या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थात हे सगळं करून सुद्धा तुम्हाला अपेक्षित असे रिझल्ट्स मिळत नव्हते. आता या महिन्यापासून तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळायला सुरुवात आहे, म्हणजे जे तुम्ही कामं कराल त्याचे तुम्हाला परिणाम खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनपेक्षित लाभ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे मिळतील. अनपेक्षित लाभ म्हणजे तुम्ही आधी जे काम केलेलं असेल त्याच्याबद्दल काही अपेक्षा केलेल्या नसेल, परंतु ते सुद्धा लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये बऱ्याच चांगल्या प्रकारचे मिळतील. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा जो मूड आहे, जीवनाकडे बघण्याची तुमची जी दृष्टिकोन आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि शॉर्ट टर्ममध्ये जर काही ट्रेडिंग केलेली असेल तर त्याचे सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट सुद्धा होईल. आता इथे 2 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत की त्या म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह भ्रमण करणार आहेत. या संदर्भात सांगायचं झालं तर थोडंसं तुमचे जे खर्च आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवा. तुमची जे रास मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे, खर्च कधी कधी तुमचे जास्त होतात. अर्थात तुमचं इन्कम सुद्धा चांगला येणार आहे, त्याच्यामुळे पैसे जास्त आल्यानंतर खर्चही थोडे होतात, परंतु ते खर्च आहे ते खर्च चांगल्या मार्गाने व्हावं किंवा चांगल्या दिशेने व्हावं याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे तुमचे खर्च आहेत त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा, जेणेकरून आर्थिक संदर्भात चंचल वाचणार नाही. तर एकंदरीत सांगायला झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील.
घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा घरातल्या व्यक्तींचे काही इच्छा अपेक्षा असतील त्यासुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये पूर्ण करा. तुम्हाला जर त्या नवीन वास्तू घ्यायची असेल, वास्तूमध्ये रिनोव्हेट करायचं असेल किंवा घरामध्ये काही नवीन चीज वस्तू घ्यायची असेल तरीसुद्धा त्याची खरेदी तुमची या महिन्यामध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात करेल आणि त्यामुळेच एकंदरीत घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधसुद्धा तुमचे अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे लव्ह लाईफ तुमचं कशा प्रकारचं असेल. लव्ह लाईफबद्दल काळजी करू नका. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय भावात भ्रमण करणार आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यामध्ये जे नातेसंबंध आहेत ते अतिशय सदृढ दिसतील, सुमधुर अशा प्रकारे दिसतील. याचबरोबर जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय चांगला राहील. उलट पक्षी तुम्हाला समोरून सुद्धा रिलेशनशिपबद्दलच्या काही गोष्टी किंवा तसे काही अनुभव तुम्हाला निश्चित येतील. तर एकंदरीत रिलेशनशिपबद्दल हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. जी जोडपी की ज्यांना गर्भधारणेसंदर्भात विचार करायचा आहे, संततीबद्दल विचार करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो महिना आहे हा अतिशय उत्तम राहील. जरूर त्या संदर्भात विचार करा, तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स नक्की मिळतील. जे अगोदरच गर्भधारणा ज्यांनी केलेल्या आहेत वृषभ राशीच्या महिलांनी त्यांच्याकरता सुद्धा संपूर्ण महिना अतिशय उत्तम राहील. काहीही कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येणार नाही. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा संपूर्ण महिना चांगला आहे. काळजी करू नका. महिन्यामधील बरेचसे ग्रह तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल, म्हणजे जे विवाहित आहेत त्यांच्याकरता. इथे मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या होणार आहेत. तर तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो वैवाहिक जीवनासाठी विचार घ्यावा लागतो तो म्हणजे मंगळ. तर तुमच्या राशीचा जो मंगळ आहे, तुमच्या राशीचा सप्तमेश आणि व्यय जो मंगळ आहे हा व्ययस्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करत आहे, जे की मी अगदी सुरुवातीला सांगितलं. आता इथे थोडीशी गोष्ट वेगळी वेळी वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. वादविवाद थोडेसे होऊ शकतील, संबंध थोडे ताणले जाऊ शकतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देण्यात गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्यांचे काही त्रास या महिन्यामध्ये डोकं वर काढू शकते, तर त्या ठिकाणी लक्ष द्या. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तुमचे जे नातेसंबंध आहेत थोडेसे ताणले जातील. अर्थात गुरु जर तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे तो कुठल्याही गोष्टी टोकाच्या नेणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. परंतु ज्या काही गोष्टी तुम्हाला समोर दिसतात त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. स्वतःवरती नियंत्रण ठेवा, कारण रवी जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे दिनांक 15 तारखेपर्यंत तो थोडंसं तुम्हाला रूढ बनवू शकेल. त्या अर्थात तो ॲक्टिव्ह सुद्धा बऱ्याच प्रमाणात बनवेल की तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगलं देईल, परंतु थोडासा रूढ बनवेल जो की तुमचा मुळात स्वभाव नाही. तर इथं थोडंसं लक्ष द्या. तुमच्या वैवाहिक जीवनाच्या जे नातेसंबंध आहेत ते सुद्धा जपणं तेवढंच गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शनी ग्रहावर. शनी जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा दशमेश आहे आणि तो भाग्य सुद्धा आहे. राजयोगकारक ग्रह आहे, स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 30 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. परंतु या संपूर्ण महिन्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन तुम्हाला संधी वगैरे मिळतील, नवीन ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळतील. परंतु जे तुमचं मुख्य कार्यक्षेत्र आहे ते मात्र सोडू नका किंवा कार्यक्षेत्रामध्ये पूर्णपणे युटर्न किंवा मोठा बदल करू नका. आणि आत्ता जे एक्झिस्टिंग तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला रवी शुक्राची आणि बुध गुरुची युती हे तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. यांचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जे मी सुरुवातीला सांगितलं काय चांगली खरेदी वगैरे होईल, तुम्ही स्वतःसाठी करा, घरातल्या व्यक्तींसाठी करा. आर्थिक संदर्भात असे काही तुम्हाला लाभ होतील की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर 4 तारखेचा आसपासचा जो संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. जरूर त्याचा लाभ घ्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला त्याचा अनुभव निश्चित प्रकारे मिळेल. तुम्ही घेतलेले डिसिजन बरोबर येतील, मग ते कार्यक्षेत्राच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये ते अतिशय उत्तम आणि अचूक असे ठरणार आहेत. काहीतरी खरेदी वगैरे विकसित होईल आणि थोडंसं तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही आयुष्य जगू शकाल. यानंतर दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्र योग होणार. रवी जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शनी तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार. ते लक्षात घ्या, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन काही गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील. लगेच त्या संदर्भात निर्णय घेऊ नका. आता तुमचे जे रास आहेत हे झटपट निर्णय न घेणारे हे सपोज अगदी विचार करून निर्णय घेते. परंतु सगळं काही व्यवस्थित चाललेलं असेल तर साधारण आपण थोडंसं लेझिनेस आपल्यामध्ये दिसतो, थोडंसं आपण ढिलाई आपल्यामध्ये दिसेल.
ती मात्र 9 तारखेच्या आसपास तुमच्या कार्यक्षेत्रासंदर्भात करू देऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. थोडंसं आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध शुक्राची युती तुमच्या द्वितीय स्थानात होणार आहे आणि या बुध शुक्राच्या युतीबरोबर नेपच्यून जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे त्याचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. अर्थात ही युती अतिशय उत्तम राहील. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळेल. खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल काही चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. चांगली काही बचतीचे मार्ग सुद्धा तुमच्या समोर असतील. इथे तुमचे जे खर्च असेल त्यावर तर नियंत्रण ठेवा आणि कुठल्याही प्रकारची बचत जी की ज्याला आपण कधी कधी इझी मनीच्या आपण मागे जातो तर तशा प्रकारची बचत मात्र तुम्ही या दरम्यान करू नका. तुमचे अंदाज या संदर्भात चुकू शकतील. इथे थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला बुध रवी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणार आहे. रवी जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या द्वितीय लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग. इथे 2 गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुमच्या आणि त्यांच्यामध्ये थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं काही गैरसमज वगैरे होण्याची शक्यता आहे. इथे थोडंसं लक्ष द्या आणि घरातल्या व्यक्ती ज्या काही पुरुष वर्ग आहे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काही त्रास या दरम्यान अचानकपणे डोकं वर करू शकते. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा व्यवस्थित होते की नाही किंवा खर्च हे सुद्धा व्यवस्थित मार्गी लागतायत की नाही या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. रवी नेपच्यून हा जो केंद्रवर्ग आहे हा 20 तारखेला. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आणि जो शनी तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो. दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही दूरगामी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. काही फायदे होऊ शकतील आणि तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये अशा काही संधी येतील की जे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगला इफेक्ट देतील. आणि जरूर ते ग्राफ करा कारण येणारे 2 ते 3 वर्ष तुमच्या राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं कार्यक्षेत्र की जे तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला चांगला फायदा देणार आहे. झटपट फायद्याच्या बद्दल विचार करू नका. असं कार्यक्षेत्र की जे तुम्हाला पुढे जाऊन काही संयमाने किंवा काही चिकाटीने मेहनत करून जे तुम्हाला फायदा देणार अशा कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुम्हाला या महिन्याच्या 30 तारखेच्या आसपास निश्चित मिळतील. जरूर त्या ग्रॅब करा किंवा पकडा कारण येणारे 2 ते 3 वर्ष तुमच्यासाठी खूपच चांगले असणार आहे. दूरगामी थोडा विचार करा. गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होतील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ते 6 तारखेला आहे तुमच्याच राशीमध्ये आणि जी पौर्णिमा आहे ती 22 तारखेला आहे. एकंदरीत अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. आपण थोडंसं जास्त भावना देत होतो आणि इमोशनल होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा विवादात अजिबात जाऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं हा संपूर्ण महिना हा मंगळाच्या बाबतीत किंवा शनीच्या बाबतीत सांगायचं थोडंसं तुम्हाला वैवाहिक जीवनाकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा वैवाहिक जोडीदाराकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. बस एवढंच थोडी काळजी घ्या. बाकी हा संपूर्ण महिना आउट अँड आउट तुमच्यासाठी संपूर्णपणे शुभफलदायी असाच असणार आहे. तुमचे या संदर्भातले विचार काय आहेत तुमचे अनुभव काय आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.